मी मेजर इनामदार जयंत कोटकर आहेत का? कॅन आय सी हिम? हो. थँक्स. माझी मुलगी कुठे आहे जयंतराव? ती बाहेर गेली अमृता. ती तुम्हालाच भेटायला महाडला गेली आणि तुम्ही इथे म्हणजे ती तुम्हाला भेटली नाही का? मग ती गेली कुठे? ते तुझ्या आई वडिलांना माहिती असणार बेटा, म्हणून तर विचारायला आलोय मी की अमृता कुठे आहे. अमृता घर सोडून गेली हो ना? पण तिला शोधायचा प्रयत्न तरी केलात का तुम्ही? काय हो, म्हणजे मी आणि सत्यजितने तिला खूप शोधलं. तुझं तुझ्या तायावर किती प्रेम आहे बेटा मला माहिती आहे, पण तुझ्या आई वडिलांना तिची अजिबात काळजी नाही हे तुला माहिती आहे का? इनामदार, मला वाटतं तू तुझं वचन मोडून इथं आलायस. अमृता आमची मुलगी आहे, आम्ही पाहू ना काय करायचं तिचं ते. जयंतराव, मी अमृताच्या आयुष्यात आलेलो नाहीये, ती माझ्या आयुष्यात आलेली आहे आणि म्हणून तर मी अमृताचा तुमच्याशी असलेला सगळा संबंध आता तोडतोय. अमृताचा कोटकरांशी काही संबंध नाही हे मी आता इथे जाहीर करतोय. आजपासून अमृता नसीम इनामदार म्हणून ओळखली जाईल. अरे आलो आलो, जरा दम धरा. या पांडू काका तुम्ही? मालू आत्ते तू कशाला आलीस? काय? कशी आलीस? अगं नाही म्हणजे मी तुला कळवलं होतं ना साखरपुडा रद्द झालाय ते. अगं साखरपुडा का रद्द झाला ते विचारायला नागपूरहून पुण्याला का आलीस? मी तुला फोन करून सांगितलं असतं. आता फोन कॉल स्वस्त झाले की नाही एका पैशाला 1 सेकंदभर बोला मनसोक्त. धर धर मेल्या आधीने धर. जाताना चांगली मनसोक्त बडवते आणि मग मोठ्यात बसते सेकंद किती येते. आता आम्हाला दारातूनच परत पाठवणार आहेस का? कुठे होतात रात्रभर? काय सांगून जायची तहजीब आहे का नाही? मैं क्या पूछ रही हूँ? मी पुण्याला गेलो होतो कोटकरांकडे. काय? आजपासून तूही लक्षात ठेव, आजपासून ते घर तुला परक झालं. तुझा त्या घराशी काही संबंध नाही. ती सगळी नाती संपली बेटा. आता हीच तुझी माणसं आणि हेच तुझं घर. बेटा, तू आजपासून अमृता कोटकर राहिली नाहीस, तर तू अमृता नसीम इनामदार झालीस. आई, आपली ताया मुसलमान आहे. जे ऐकलं ना त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. सुरू, तुला आता सगळं समजलंय. तुझ्यापासून काहीही लपून राहिलेलं नाहीये बाळा. हे सगळं एवढा गुंतागुंतीचं असेल ना असं मला वाटलं नव्हतं ग. हे सगळं कळलं नसतं ना तर बरं झालं असतं असं मला वाटतंय आता. म्हणूनच या गोष्टी आम्ही तुला आधी सांगितल्या नव्हत्या. मला सांग, सुरुचीच आलेलं स्थळ सत्यजित साठी ना? हो. नंतर त्याने तुला पसंत केलं? नाही, म्हणजे तसं सगळं आम्ही काही ठरवलं नव्हतं. त्याच्या घरच्यांनी मला अजून पाहिलं सुद्धा नाहीये. पण तुम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलेलं आहे, बरेचदा भेटलेले आहात. हो, तो मुलगा चांगला आहे. तो प्रेम करतो तुझ्यावर? हो. आणि तू? बोल बोल बोल, घाबरू नकोस, बोल. हो. तुमचं लग्नाचं काही ठरलंय? अजून तरी नाही. नशीब. म्हणजे तुम्ही एकमेकांना भेटलायत, पसंत केलंय तिथपर्यंत ठीक आहे, पण पुढची अनहोनी घडण्याआधी तू इथे आली हे तुझं नशीब. खुदाने तुला इथे आणलं, त्याने तुझ्यावर रहमत केली, कृपा केली आणि पुढचा सगळा अनर्थ टळला. हे असं का म्हणतात? मी तुला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुला कदाचित राग येऊ शकतो, पण अंतिमता ती तुझ्याकरता फायद्याचीच असणार आहे. काय? तू सत्यजितला विसरून जा कायम. प्रेम 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 प्रेम